मित्रांनो, आज मी तुम्हाला सुप्रसिद्ध कोंडाजी पेलवान आणि खवीस यांच्या कुस्तीची एक गोष्ट सांगणार आहे. कोंडाजी नावाचे एक पेलवान होते, जे त्यांच्या अफाट शक्तीसाठी आणि धाडसासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांना एक 7 वर्षाची मुलगी होती. जेवढे ते बाहेरून धड टाकत, तेवढेच आतून स्वतःच्या मुलीसाठी प्रेमळ. कोंडाजींना कुस्तीची फार आवड होती. असेच एकदा बाहेरगावी कुस्ती खेळून ते एकटेच घरी चालत येत होते. येताना रात्र झाली होती. तितक्यात त्यांच्या मनात विचार आला, की आपली मुलगी घरी एकटी असेल. आपल्याला लवकर घरी जायला हवे. म्हणून कोंडाजींनी जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने जाण्याचा निर्णय घेतला. ती वाट रात्रीच्या वेळी बरी नव्हती. तिथे भुताटकी असल्याचे ते खूप लोकांकडून त्यांनी ऐकले होते. कोंडाजी पेलवान खूप धाडसी होते. त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती. म्हणून ते त्या जंगलातून घरी यायला निघाले. त्या जंगलात भयान शांतता पसरली होती. अधूनमधून किर येणारा आवाज, त्यामुळे वातावरण जरा भीतीदायकच झाले होते. पण कोंडाजी पेलवान न घाबरता पुढे पुढे चालत होते. चालता चालता अचानक त्यांना जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. त्यांनी मागे वळून पाहिले तर त्यांच्या समोर एक अक्राळ विक्राळ आकृती होती. तो खवीस होता. ते कोंडाजींनी ओळखले. त्या खविसाने त्यांना कुस्तीचे आव्हान दिले. खविसाचा असा नियम होता की जो कुस्ती हरतो त्याला तो मारून टाकतो आणि जो त्याला हरवतो त्याची तो गुलामी करतो. कोंडाजी डगमगले नाहीत. त्यांनी आपले धोतर कोसले आणि खविसाची 2 हात करायला तयार झाले. बराच वेळ दोघांत तुंबल युद्ध झाले. खवीस आपली मायावी शक्ती वापरत होता. कोंडाजींनी रग आणि पेलवानाचे डावपेच त्याच्यावर भारी पडत होते. शेवटी कोंडाजींनी खवीसला अस्मान दाखवले आणि त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसून त्याला जमिनीला खळवळून ठेवले. खवीसने आपली हार मान्य केली. तो कोंडाजींना म्हणाला, मी आयुष्यभर तुमची गुलामी करायला तयार आहे, पण तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वाटेत एकदा सुद्धा मागे वळून बघू नका. अशी अट त्याने कोंडाजींना घातली. ठीक आहे, असं म्हणून कोंडाजी आपल्या घरच्या वाटेला निघाले. घरात पाऊल टाकतानाच मागून त्यांना त्यांच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी कसलाही विचार न करता मागे वळून बघितले. तितक्यात मागे येत असलेल्या खवीसने सरकन एका झटक्यात कोंडाजींचं डोकं त्यांच्या धडापासून दूर केले आणि तेथून नाहीसा झाला आणि एक स्मशान शांतता पसरली.